नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 12वी इकॉनॉमिक्स प्रकरण 5 बाजाराचे प्रकार ह्या पाठाविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। त्यामध्ये अपूर्ण स्पर्धेमध्ये आपण मक्तेदारी हा मुद्दा पाहिलेला आहोत। दुसरा मुद्दा आहे अल्पाधिकार। अल्पाधिकार म्हणजे काय त्याची व्याख्या आपण पाहणार आहोत। प्रथमतः अर्थ आणि व्याख्या पाहणार आहोत। तर अल्पाधिकार म्हणजे ओलिगोपॉली या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द ऑलिगोई म्हणजे अल्पसंख्य आणि पोल म्हणजे विक्रेते या शब्दापासून झाली आहे। म्हणजे अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिनसी वस्तूचे किंवा विभेदित वस्तूचे उत्पादन करतात। म्हणजे अल्पाधिकार म्हणजे ओलिगोपोली या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द ओलिगोई म्हणजे अल्पसंख्य आणि पोल म्हणजे त्याचा अर्थ विक्रेते या शब्दापासून झालेली असून अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिनसी वस्तूचे किंवा विभेदित वस्तूचं त्यामध्ये उत्पादन करत असतात। उदाहरण म्हणजे मोबाईल सेवा पुरविणारे म्हणा, दुसरं म्हणजे सिमेंटची कंपनी म्हणा, ह्यासारखे उत्पादनाचं आपण उदाहरण इथे देऊ शकतो। आता अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत। तर पहिलं वैशिष्ट्य आहे काही विक्रेते। अल्पाधिकार बाजाराच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे काही विक्रेते। अल्पाधिकार बाजारात काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात। अल्प अधिकार बाजारात काही उद्योग संस्था किंवा एक विक्रेते असतात। बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते, तसेच त्याची किमतीवर व वस्तूच्या उत्पादनावरही काय असतं लक्षणीय नियंत्रण असते। अशा प्रकारे एकच विक्रेते हे अल्पाधिकार बाजाराचं पहिलं आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असून दुसरं आहे परस्परावलंबन। बघा, प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते। आपले कॉम्पिटेटिव्ह उद्योग संस्था म्हणा, आपले कॉम्पिटेटिव्ह कुठलंही एखादे व्यक्ती म्हणा, त्यांनी जर कुठलाही निर्णय घेतले तर विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते। प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते। या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूच्या किमतीत जर बदल केल्यास तर इतर उद्योग संस्थांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं। म्हणजे एखाद्या उद्योग संस्थाने जर त्यांच्या वस्तूच्या किमतीत बदल केला तर त्यांच्या कॉम्पिटेटिव्ह इतर उद्योग संस्थांनाही ह्या स्पर्धेत टिकून घेण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं आणि त्याप्रमाणे त्यांच्याही वस्तूची किमतीत कमी जास्त त्यांना करावं लागतं। अशा प्रकारे परस्परावलंबन हे सुद्धा काय आहे अल्पाधिकार बाजाराचं एक वैशिष्ट्य आहे। तिसरं आहे जाहिरात। बघा, अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे एक प्रभावी साधन आहे। अल्पाधिकारात उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेऊ शकतात। म्हणजे कुठलंही एखादी जाहिरातीमुळे काय होतं जास्तीत जास्त वस्तूचं विक्री केलं जातं। त्यामुळं एखाद्या अल्पाधिकार उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्यासाठी किंवा आपल्या वस्तूचं सेल विक्री जास्त होण्यासाठी त्यांनी जाहिरातला विशेष आकर्षक असं जाहिरात मोहीम हाती घेऊ शकतात। त्यामध्ये आपण अनेक एक्झाम्पल देऊ शकतो। लक्स साबणचं म्हणा किंवा लाईफबॉय साबणचं म्हणा किंवा टूथपेस्ट कोलगेटचं म्हणा, यासारख्या जाहिरातीमुळे सुद्धा काय होतं आकर्षक जाहिरातीमुळे सुद्धा वस्तूची विक्री होण्यास मदत होते। तर चौथा वैशिष्ट्य आहे प्रवेशावर निर्बंध। प्रवेशावर निर्बंध बघा, कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात। कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात, परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावे लागते। जसे की सरकारी परवाना, पेटंट इत्यादी म्हणजे नवीन आविष्कार ह्या गोष्टी यामध्ये समावेश केलं जातं। कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात, म्हणजे परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं, जसे की सरकारी परवाना म्हणा, पेटंट इत्यादी। अशा प्रकारे अल्पाधिकार बाजारामध्ये बाहेर पडणं सोपं आहे, परंतु त्या बाजारामध्ये प्रवेश करण्याला अनेक निर्बंधांना सामोरे जावं लागतात। त्यामध्ये सरकारचं परवानगी घ्यावी लागते किंवा पेटंट हे आहे, त्यामुळे सुद्धा पेटंट म्हणजे एखादा नवीन आविष्कार किंवा एखादा नियम असतो ते त्या नियमाचं पालन करणं गरजेचं असतं। त्यामुळे प्रवेशावर निर्बंध आपल्याला घालता येतो। पुढचा आहे समानतेचा अभाव। बघा, उद्योग संस्थेच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते। म्हणजे काही आकाराने लहान तर काही मोठे असतात। त्यामुळे सुद्धा काय होतं अल्पाधिकार बाजाराचं हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे। यामध्ये उद्योग संस्थेच्या आकारामध्ये समानता नसते, तर असमानता असते। तर काही उद्योग संस्था हे आकाराने लहान असतात तर काही उद्योग संस्था हे आकाराने मोठे असतात। पुढचा आहे अनिश्चितता। बघा,
या बाजारात लक्षणीय विचार घेण्या इतपत अनिश्चितता असते, कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे असते. म्हणजे प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हातमिळवणी करून एकमेकांना सहकार्य ते करू शकतात किंवा एकमेकांशी संघर्ष ते करू शकतात. अशा प्रकारे प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हातमिळवणी करून एकमेकांना सहकार्य करू शकतात आणि ते एकमेकांशी काय करू शकतात, संघर्ष करू शकतात. त्यामुळे अनिश्चितता हे काय आहे, अल्पाधिकाराचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारे इथं आपण अल्पाधिकार म्हणजे काय, अल्पाधिकाराचे वैशिष्ट्ये नेमकं कुठकुठले आहेत. पहिला आहे काही विक्रेते आहे, दुसरा आहे परस्परावलंबन आहे, तिसरा आहे जाहिरात आहे, चौथं प्रवेशावर निर्बंध आहे, पाचवा आहे समानतेचा अभाव आणि सहावा आहे अनिश्चितता. अशा प्रकारे अल्पाधिकाराचे वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहोत. नमस्कार.